अनेक जणींना फसवून लग्न करणारा आणि पुन्हा तो मी नव्हेच असे टोपी फिरवत म्हणणारा आचार्य अत्रे यांचा लखोबा लोखंडे अजरामर आहे। तो सध्या मराठी रंगभूमीवर वावरत नसला तरी पालघरच्या नालासोपाऱ्यात तो अवतरला। या नव्या लखोबाने एक दोन नव्हे तर तब्बल 25 वेळा लग्न केले आणि या सर्व पत्नींना अक्षरशः लाखो रुपयांना गंडावले। यातील एक लग्नाची बेडी मात्र गजाआड होण्यास कारणीभूत ठरले। फिरोज नियाज शेख वय वर्ष 43 नावाचा हा लुटारू लखोबा हाती लागला आहे। फिरोज नियाज शेख याने 2015 मध्ये पुण्यातील 4 महिलांना हेरून असेच लग्न केले। त्यानंतर तो 2023 मध्ये 6 वेळा तुरुंगात जाऊन आला। मात्र त्यानंतरही त्याने फसवणूक सुरू ठेवत तब्बल 25 महिलांशी लग्न केले व त्यांच्या भावी साथीदाराबद्दलचे स्वप्न धुळीस मिळवले। लग्न लागताच बेड्या ठोकून पोलिसांनी त्याची वरातच काढली। फिरोज नियाज शेखने एक लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून एका महिलेशी ओळख वाढवली, तिच्याशी लग्न केले। त्यानंतर तिच्याकडून लॅपटॉप व कार घेण्यासाठी 6,50,790 रुपये घेऊन तो मग पसार झाला। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या महिलेने नालासोपारा पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला, मात्र त्याचा नंबर नसल्याने पोलिसांना सापडत नव्हता। पोलिसांनी एक फेक महिलेची प्रोफाईल बनवून महिलेला भेटायला बोलावले। तो कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले। फिरोजकडून 3,21,490 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्यात अनेक महिलांचे ATM कार्ड, चेकबुक, 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, महिलांचे पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, सोने चांदीचे दागिने यांचा समावेश आहे। या मुद्देमालावरूनच फिरोजने किती जणींना गंडवले याचा अंदाज पोलिसांना आला। हा तर लखोबा लोखंडेच। फिरोजने अशा प्रकारे 25 घटस्फोटित आणि विधवा महिलांची फसवणूक करत लग्न केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली। मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून तो घटस्फोटित आणि विधवा महिलांना हेरत असे। त्यांच्याशी ओळख वाढवून लग्नाचा प्रस्ताव द्यायचा, जमले तर लग्न करून मोकळा व्हायचा। महिलेचे सर्व सोने चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार व्हायचा। हीच त्याची गुन्हा करण्याची पद्धत होती। त्याच्या विरोधात आतापर्यंत फसगत झालेल्या महिलांपैकी कुणीही पोलिसात तक्रार दिली नव्हती। बदनामीची भीती आणि समाजात एकाकी आयुष्य काढण्याचे आव्हान, त्यामुळे ही फसगत या महिलांनी गुमान सहन केली असावी। मात्र नालासोपाऱ्यातील महिलेने धाडस दाखवले आणि हा लखोबा चतुर्भुज झाला। त्याला वसई न्यायालयात हजर केल्यावर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। फिरोज नियाज शेख याने 12वी पर्यंत शिक्षण घेतले असून नोकरी धंदा काहीही न करता महिलांशी तोतेगिरी करत फसवणूक करून त्यांच्याच पैशांवर मजा मारत होता। पोट भरण्याचे साधन म्हणूनच त्याने प्रत्येक लग्न केले। विशेष म्हणजे त्याने कोणत्या गुन्ह्यात कोणती कलमे लावतात याची माहिती घेतली होती। आपली तक्रार होऊ नये याची तो काळजी घेत होता। त्याच्या नावावर एकही मोबाईल नव्हता। त्याने फसगत केलेल्या महिलांचे फोन घेऊन इतर महिलांशी बोलत होता। त्याच नंबरवरून तो प्रोफाईल सुद्धा क्रिएट करत होता। त्याच्यासोबत एक महिला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। याच्याकडे तपासामध्ये अशी माहिती मिळेल की जवळजवळ 25 ते 30 महिलांची अशा प्रकारे फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, दिल्ली आहे, गुजरात आहे, अशा या ठिकाणी त्यांनी अशा महिलांना जाळ्यातून फसवणूक केलेली आहे। नालासोपारा पोलीस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये फिरोज शेख यांनी त्या महिलेशी शादी.com या संकेतस्थळावर ओळख करून तिच्याशी आपले लग्न झाले हे लपवून तिच्याशी लग्न केले आणि तिच्याकडून कार घेण्यासाठी व लॅपटॉप घेण्यासाठी जवळजवळ 6,50,000 रुपये घेऊन तो पळून गेला होता। त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यामध्ये आरोपीला ट्रॅप लावून आम्ही कल्याण येथून अटक केलेला आहे। त्याच्या अटकेमध्ये आम्हाला जवळजवळ 3.5 लाखाचा मुद्देमाल, त्यामध्ये चेकबुक, महिलांचे ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, 6 मोबाईल फोन्स असा मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे। त्याची मोडत अशी आहे की शादी.com वरून जे घटस्फोटित ज्या महिला आहेत त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून हा त्यांना जवळीक निर्माण करतो आणि त्यांच्याशी लग्न करतो आणि पैसे घेऊन तो पसार होतो। यापूर्वी याने असे गुन्हे पुण्यामध्ये 2 केलेले, खडपसर आहे, भोसरी आहे, मुंबईमध्ये घाटकोपर, पार्ला, अर्नाळा, नालासोपारा जवळजवळ असे 7 ते 8 गुन्हे याने केलेले आहेत। यापूर्वी तो पुण्यामधील एका गुन्ह्यामध्ये 7 वर्ष तो जेलमध्ये होता।